नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना 2025 या अनुषंगाने तुमची सीईटी होणार आहे आणि या सीईटीचे हॉल तिकीट आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता हे हॉल तिकीट नेमकं कसं डाउनलोड करायचं या संदर्भातली माहिती आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला TRTI या वेबसाईट वरती जायचंय. आता वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे डाव्या बाजूला क्लिक हिअर टू डाउनलोड ऍडमिट कार्ड म्हणून ऑप्शन असेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस येईल. इथे लॉग इन वरती क्लिक करा. लॉग इन वरती क्लिक केल्यावर बघा इथे तुमचा व्हॅलिड जो काही ईमेल आयडी आहे तो तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे रजिस्ट्रेशनचा. आणि इथे खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकत असताना काळजी घ्या, जर तुमची डेट ऑफ बर्थ असेल समजा 1 जून 2002, तुम्हाला इथे काय टाकताना या फॉर्मॅटमध्ये टाकायचंय. 1 जून म्हणजे 01/06/2002 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे व्यवस्थित फिलअप करायचंय, कुठलाही स्पेस द्यायचा नाहीये. त्यानंतर इथे साइन इन करा. साइन इन वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी दिसेल, तुमची स्कीमचं नाव दिसेल आणि स्टेटस मध्ये ऍडमिट कार्ड दिसेल. ऍडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड शो होईल. आता यामध्ये तुम्हाला इथे तुमचा PRN नंबर दिसेल, ऍप्लिकेशन नंबर दिसेल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा एक्झाम डेट आणि टायमिंग. आता इथे मी ज्यांचा डाउनलोड केलंय त्यांची एक्झाम आहे 24/11/2025. इथे तुम्हाला तुमच्या परीक्षेचं तारीख दिसणार आहे, तिथं वेळ दिसणार आहे. ओके, 5 ते 6:30. आता एक्झामचा नेम इथे शो होईल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेट क्लोजर टायमिंग तुम्हाला इथे बघणं गरजेचं आहे. आता यांचा जो गेट क्लोजर टायमिंग, यांची परीक्षा 5 ते 6:30 आहे, मग इथे 4:45 ला गेट क्लोज होणार आहे. तसंच तुमच्या शिफ्टचा किंवा तुमचा टायमिंग व्यवस्थित बघा. तिथे गेट क्लोजर टायमिंगच्या अगोदर म्हणजे 15-20 मिनिटं अगोदर तुम्हाला परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर इथे तुम्हाला एक्झामची सिटी दिलेली आहे आणि एक्झाम सेंटरचं नाव आणि ऍड्रेस तुम्हाला इथे दिलेला आहे. तो पण व्यवस्थित बघून वेळेमध्ये तुम्हाला पोहोचायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, ऑनलाईन परीक्षेची तारीख, सत्र किंवा केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे एक परीक्षा केंद्र दिलेलं आहे त्याच केंद्रावरती तुम्हाला जाऊन परीक्षा द्यायची आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.